अजिबात पाक न करता पांढरे शुभ्र, मऊ लुसलुसीत, जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा लाडू. अगदी दाणेदार. हे बघा, एकदम सॉफ्ट असा रवा लाडू. अगदी सोप्या पद्धतीनं कसा करायचा? चला सांगते. नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथं आपण 2 वाट्या बारीक रवा घेतलाय. हे बघा, हा सुजीचा रवा जो असतो ना, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जेवढा रवा ना, त्याच्या निम्मी साखर घ्यायची आणि यापासून कमीत कमी साहित्यामध्ये अजिबात पाकाचं टेन्शन न घेता जिभेवर ठेवताच विरघळतील असे पेढ्यासारखे लाडू करूयात. तर इथं मी आता 2 चमचे तूप घेतले. 2 चमचे तूप घालून घ्यायचं. मोठा चमचा असेल तर 1 चमचा आणि लहान असेल तर 2 चमचे घाला आणि त्यानंतर याच्यावरती 5 ते 6 वेलदोडे घालून घ्यायचे. वेलदोडे छान असे फुले तोपर्यंत परतवून घ्यायचे. म्हणजे वेलदोड्याची लाही झाली पाहिजे. बघा, दाखवते ना, म्हणजे मग लाडवाला चव आणि वास एकदम मस्त येतो बरं का. आता बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा गौराई पुढे ठेवायला आपल्याला विविध पदार्थ लागणार आहेत आणि यावेळी ना वेळ कमी असतो. म्हणून मग अगदी झटपट होणारे हे लाडू एकदा नक्की करून बघा. तर बघा, वेलदोडे छान असे फुललेत. तर हे आपण बाजूला काढून घेऊयात आणि कढईमध्ये जे तूप आहे ना, ते तसंच ठेवूयात. आता ही साखर आहे. या साखरेमध्ये हे वेलदोडे घालून घ्यायचे आणि नंतर ही साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. याची पिठी साखर करून घ्यायची आणि हो, याच पद्धतीने घ्या म्हणजे चव छान येईल. आता यात आपल्याला कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप घालूयात आणि हा जो रवा आहे ना, तो आपल्याला 4 ते 5 मिनिटं मस्त खमंग होईतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये काही काही ट्रिक्स आहेत, त्या मात्र सांगते. त्या न चुकता ऐका आणि बघा आणि हो, फॉलो सुद्धा करा. म्हणजे तुमचा लाडू अजिबात घट्ट होणार नाही आणि चुकणार सुद्धा नाही. तर हा जो रवा आहे ना, तो आपण भाजून घेऊयात. आता रवा लाडू करायचा ना, म्हणजे पहिलं असतं ते पाकाचं टेन्शन. पाक साधला पाहिजे, वळायला आलेले समजले पाहिजेत. नाही झाले तर एकतर लाडू घट्ट होतात किंवा कोरडे फडफडीत होतात किंवा मग अजिबात साधतच नाहीत. तर असं व्हायचं आता टेन्शनच नाही. असा हा रवा आपण भाजून घेऊयात. इथं आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे आणि नंतर एक मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली ना, त्यामुळं तुमचा लाडू अगदी मऊसूत होतो. आणि एकदा का या पद्धतीनं केलेत ना, की नेहमी तुम्ही याच पद्धतीनं कराल. अगदी नवीन अशी ही पद्धत. तर हे बघा, रवा आपण छान भाजून घेतलाय. सुट्टा व्हायला लागलाय. लालसर रंग येतोपर्यंत आपण तो भाजून घेऊयात. आता निम्मा रवा भाजून झाला की नाही, की परत आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा तूप घालून घेणार आहे आणि तूप किती घालायचं? तर रवा सगळा मिळून आला पाहिजे. कसा ना, दाखवते. फार तूप लागत नाही खरं तर, फक्त रवा मिळून येतोपर्यंत. आता बघा, मगाशी कोरडा दिसणारा, फडफडीत दिसणारा रवा असा मिळून आलाय, पण गुठळ्या झालेल्या नाहीत. असाच, बस. या स्टेपला आपला रवा भाजून होत आलाय. आता हा रवा मी भाजून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ना, तुम्हाला मस्त असे नवनवीन पदार्थ म्हणजे गणपती बाप्पासाठी, गौराईसाठी बघायला मिळतील. काय तर मग मंडळी, लगेच घेताय ना करायला? इतके सोपे आणि चविष्ट असे हे लाडू. अगदी 4च साहित्य लागतं. बारीक रवा, साखर, वेलदोडे आणि तूप एवढ्याच साहित्यामध्ये आपले लाडू झटपट तयार होतात. तर आता बघा, हा रवा परत एकदा तुम्हाला दाखवते. मस्त असा भाजून झालेला आहे. रवा भाजायलाच थोडासा वेळ लागतो. आता हा भाजलेला रवा जो आहे ना, तो इथं मी एका कुंड्यामध्ये काढून घेते. आता पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तुम्हाला खरंच सांगते, की जे रवा लाडू खात नाहीत, असं म्हणतात, की आम्हाला रव्याचा लाडू आवडत नाही. आम्ही बेसनाचाच खातो, बुंदीचाच खातो. ते ना, हा रवा लाडू आवडीनं खातील. इतका छान मस्त असा होईल. तर आता बघा, हाताला कोमट लागेल एवढा आपल्याला हाता गार होऊन द्यायचा आहे. तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालंय. आणखीन एक पुढं ट्रिक सांगते तुम्हाला बरं का. आता ही जी आपली पिठी साखर आहे ना, ती हा रवा कोमट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. खूप गरम असताना घालायचं नाही किंवा अगदी गार झाल्यानंतर सुद्धा घालायची नाही. हाताला चटका बसेल इथपर्यंत हा रवा भाजून झाला, भाजलेला रवा गार झाला, की पिठी साखर घालून घ्यायची आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, आणि या स्टेपला मी जसं म्हटलं तुम्हाला, की जर का तुम्हाला हे पीठ कोरडं वाटलं ना, तर याच्यामध्ये पुन्हा 1 चमचाभर तूप घालून घ्यायला काहीच हरकत नाही. तर आता हे तयार मिश्रण जे आहे ना,
ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. आता याचे लाडू आपल्याला वळायचे नाहीत. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं फिरवून घ्यायचं. म्हणजे हे एकजीव होतं, मस्त असं मिळून येतं आणि या मिक्सरच्या भांड्याच्या ट्रिकमुळेच आपले लाडू मऊसूत आणि पांढरे शुभ्र सुद्धा होतात. तर चला, हे मिक्सरमध्ये कसं बारीक करून घ्यायचं ना, ते दाखवते. हाताला जर का कोरडं वाटलं, हे बघा असं हाताने मी चोळून घेतलं. जर लाडू वळणी आला नाही, वळला गेला नाही, तर सांगते. चला, पुढं एक ट्रिक आहेच की. तर हे तयार झालंय की नाही, हे बघायसाठी मात्र काढून घ्यायचं आणि हाताने लाडू वळून बघायचा. जर का तो कोरडा पडत असेल, वळला जात नसेल, पीठ हाताला चिटकत असेल ना, तर लाडू वळायची घाई करायची नाही. आता ह्या टिप्स किंवा ट्रिक्स कोणासाठी आहेत? तर जे पहिल्यांदा बिना पाकाचे लाडू करतात. ज्यांना अनुभव नाहीये ना, त्यांच्यासाठी ही अगदी डीपमध्ये रेसिपी. तर बघा, आता ना लाडू वळून बघते मी, पण हाताला रवा चिकटतोय आणि लाडू म्हणावा असा वळला जात नाहीये. तर याच्यासाठी काय करायचं ना, चला लगेच, अगदी लगेच सांगते. मला ना लाडू एकाच हाताने वळायला आवडतो. काही जण असं 2 हातांनी वळतात, पण माझा एका हाताने छान वळला जातो. तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिसनी जमेल बरं का. तर आता बघा हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय. मग याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता बघा, आता हे मिश्रण कसं मगाचचं जसं कोरडं होतं, त्याच्यापेक्षा छान असं मऊ होऊन आलंय. आता हाताला पीठ चिटकत नाहीये आणि मऊसूत लाडू अगदी छान वळला जातोय. आता हे मिश्रण जे आहे, ते याचे लाडू वळायचे आणि अगदी गार होईतोपर्यंत बाजूला ठेवून द्यायचे. गार झाल्यानंतर पुन्हा एकदा लाडूवरती एक हात फिरवायला विसरू नका. म्हणजे सुबक एकसारखे लाडू तयार होतील. आता मी हे लाडू वळून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा बरं का. आणि रवा लाडू वळणं काहीच अवघड नाहीये. अगदी हे पीठ इतकं छान तयार झालंय त्यामुळं तळहातावरती सुद्धा लाडू वळला जातो. आता आपले सगळे लाडू वळून तयार आहेत आणि गार सुद्धा झालेत. काय कसे दिसतात? मस्त आहेत की नाही? या प्रमाणामध्ये तुम्हाला हवे तेवढे लाडू तुम्ही करू शकता. आता हा लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते. बघा, आतमधून दाणेदार आणि अगदी मऊसूत पेढ्यासारखा लाडू तयार आहे. तर या पद्धतीनं एकदा हा लाडू करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही ट्रिक तुम्हाला आवडली का? व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.